जय महाराष्ट्र। आज दिवसभराचे कार्यक्रम म्हणजे आज रविवार सम्राट अशोकांच्या जयंतीचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाण्यामध्ये गडकरी रंगाचे नेते आंतरराष्ट्रीय धम्म परिषद, तथागतांची धम्म परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म परिषद, ठाण्यातील आम्ही सर्व बौद्ध बांधवांनी आणि मिळून सर्व बौद्ध बांधव आणि भदंत रत्न महातेरो आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षुगण हे सर्वनी मिळून ठाण्यामधील हे आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आज दिवसभर होती। गडकरी रंगायतमध्ये पहिले सत्र धम्म परिषदेचं उद्घाटन, नंतर जेवण, परत सेकंड सत्र मध्ये बौद्ध भंतेंचे विचार विनिमय प्रवचन, लोकांपर्यंत धम्माचे विचार प्रवचन हे पोचवण्याचं काम भदंतांनी करत होते, आम्ही ऐकत होतो। मी फेसबुक लाईव्हवर हे सगळं रेकॉर्डेड केलेलं आहे, व्हिडिओ शूट्स रेकॉर्डेड केलेला आहे, भदंतांचे विचार रेकॉर्ड केलेले मी ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आणि 3 वाजता माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री DCM एकनाथरावजी शिंदे हे धम्म परिषदेच्या कार्यक्रमास गडकरी रंगायत आवर्जून उपस्थित राहिले आणि ते आल्या गाडीतून उतरल्यावर त्यांनी मी स्वागत असो, मी स्वतः जवळ जाऊन बोललो, तुमचं स्वागत आहे साहेब। त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि आतमध्ये आम्ही सोबत आलो आणि मुख्य गडकरी रंगायतीच्या स्टेजवरती बौद्धांच्या मूर्तीजवळ नतमस्तक होताना एकनाथराव शिंदेंनी माझ्यासोबत फोटो काढले, मान सन्मान दिला। परंतु एक दुःख असं आहे, ही धम्म परिषद 2017 मध्ये पण भरविण्यात आले होते। शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर, क्लॉक टॉवर ठिकाणी हे पूर्ण धम्म परिषदेचे आयोजन होतं। आर्थिक सहाय्य हे रवींद्र शिंदेने दिलेलं होतं आणि जर अर्थसहाय्य त्या काळी धम्म परिषदेला रवींद्र शिंदे देतो आणि प्रत्येक वेळी सामाजिक हिस्सा म्हणून अर्थ करण्याची एक मदत करत असतो। कारण मी त्या काळी एक कार्यकारी अभियंता पदावर कार्यकारी अभियंता होतो, त्यामुळे समाजासाठी समाजातील समाजसेवा हे माझ्या अंग आहे। वडील विपर्जित, वडील कामगार नेते होते, युनियन लीडर होते, आंबेडकरी चळवळीचे नेते होते, त्यांनी आंबेडकरी चळवळी भला मोठा प्लॅटफॉर्म दिला। बौद्ध विहारासारखी जागा आहे, जोशी बेडेकर कॉलेजच्या समोर दादोजी कोंडे उभारलं, गडकरी उभारलं, त्या काही 3 नगरसेवक दिले, वसंतराव नगरसेवक दिले। हे मोठं कार्य आहे। नगर परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत उभारण्यामध्ये भला मोठा सहभाग आहे आणि मरणोत्तर अशा माणसाचा मरणोत्तर गौरव सत्कार, मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करणं या धम्म आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेमध्ये अपेक्षित होतं, पण ते केलं गेलं नाही। परंतु जेव्हा जेव्हा आर्थिक मदत लागते तेव्हा आमच्यासारखी गरज लागते। परंतु आज मी धम्म परिषद असल्यामुळे आम्हाला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून बोलावलं होतं, परंतु आम्ही सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच आलो। मी अनेक मुख्य महाथेरो, रत्न महाथेरोकडे विचारणा मांडली की मला धम्माचे विचार मांडायचे आहेत, कारण मी एक उच्चभ्रू अधिकारी राहिलोय, धम्माचा अभ्यास करतो, बुद्ध अँड धम्मा याचं वाचलेलं आहे, त्याचा अभ्यास करतो, सामाजिक विश्लेषक आहे, राजकीय विश्लेषक आहे, स्थापत्य अभियंता राहिलोय, महानगरपालिकेत उच्च स्पर्धा अधिकारी राहिलोय आणि सेवानिवृत्तीनंतर कामगार चळवळीचं काम नेटाने करतोय, कामगारांच्या मागण्या मंजूर करतोय, कामगारांना आर्थिक धोरण 180 आणि आता 180 540 कोटी मिळवून दिले, कामगारांच्या भरत्या, कामगारांचे प्रश्न, कामगार चळवळ, आत्मधनाचाही विचार न करता पुढे घेऊन चाललेलो आहे। आणि अशा माणसाचं त्यांच्या पिताश्रीचा सहभाग तर मरणोत्तर गौरव होणं गरजेचं आहे ना। त्यामुळे कुठेतरी हे दुःख खतक करते की
ही धम्म परिषद नसून एक राजकीय प्रसार माध्यम होतं असं मला वाटतंय. धम्म परिषदेमध्ये धम्माचे विचार पोचायला पाहिजेत, भदंताने दिले. पण राजकीय कार्यक्रम होता. राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार राज्यसभेवर पाठवलेल्या ज्योती वाघमारे यांना खास विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण होतं. उद्घाटक एकनाथराव शिंदे, माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री यांना आमंत्रण होतं. राजकीय लोक होती. म्हणजे हा एक प्रकारचं राजकीय प्लॅटफॉर्मची धम्म परिषद होती, राजकीय परिषद होती असं मी याला नाव ठेवेन. का? कारण आमच्यासारखे समाजामध्ये उजळ माताने सामाजिक काम करणारे, कामगार चळवळ करणारे, आंबेडकरी चळवळ करणारे प्रत्येक कार्यक्रमाला यांना मान सन्मान देतो. हे जे कोणी आयोजक आहेत, प्रमोदजी इंगळे असतील, भास्कर वाघमारे असतील, आणखी सामाजिक नेते मंडळी असतील, आम्ही समाजाच्या पातळीवर त्यांना मान सन्मान देऊन बोलवत असतो. बौद्ध धम्म चक्रप्रवर्तन समितीवर त्यांना पदाधिकारी म्हणून त्यांना आम्ही घेतलेलं आहे. एक समाजातील व्यक्ती, चारी समाजातील लोक असावे. आणि असं करत असताना जर आम्ही योग्य मान सन्मान देतो तर दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेंचा पण मरणोत्तर मान सन्मान व्हायला पाहिजे ना. तो झाला नाही, याचं दुःख आहे. हे कुठेतरी ठसठस आहे. ही केवळ धम्म परिषद नसून मी परिषदेमध्ये आलो, विचार ऐकले, मला विचार मांडायचे होते पण मला विचार मांडायला दिले नाही. परंतु एक माझं कर्तव्य म्हणून मला जे काही आर्थिक द्यायचं होतं ते मी दिलं. आणि या धम्म परिषदेतून मला जे काही आवश्यक होतं ज्ञानाचं, मी 15 पुस्तकं विकत आणि 1000ची पुस्तकं विकत घेतली आणि आर्थिक दान केलं. आणि एकनाथराव शिंदेचं भाषण झालं उपमुख्यमंत्र्यांचं आणि घरी निघून आलो. आणि घरी आल्यानंतर थोडं जेवण केलं. परत माझी मार्च एंडच्या विविध ठेकेदारांच्या देय पेमेंटबाबत ते माझ्याकडे मिटिंगसाठी आले होते. साहेब, आमचं बऱ्याच वर्षाचं पेमेंट अडकलेलं आहे, हे तुम्ही मार्गी लावून द्या. त्यांची मिटिंग होती, ते आयोजन होतं. ते मिटिंग झाल्यानंतर विविध सामाजिक कार्याचं आयोजन होतं. अशा प्रकारे भरीव गच्च कार्यक्रम असतो. परंतु दुःख एवढंच राहील की दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचा मरणोत्तर गौरव पुरस्कार या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि जे काही भदंत होते, महातेरो वगैरे यांच्या हस्ते होणे गरजेचं होतं. परंतु इतक्याने आमची प्रगल्भता संपत नाही. आम्ही प्रगल्भ व्यक्ती आहोत. आमच्या घरात शिक्षक आणि सगळे प्रगल्भ आहेत. कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी कस्टम कलेक्टर आहेत, कोणी मुख्यमंत्र्यांचे सचिव राहिलेले आहेत, IPS IAS अधिकारी राहिलेत आणि मी अभियंता राहिलेलो आहे. पूर्ण फॅमिली नाशिक कुठे. आणि माझे सासरे सिद्धार्थ कॉलेजचे प्रिन्सिपल राहिलेत, त्या काही केमिस्ट्री PhD, सगळं विद्वान घराणं आहे आमचं. त्यामुळे या आमच्या धम्म परिषदामध्ये मान सन्मान दिल्याने आमची प्रतिमा, प्रगल्भता कमी नाही होत ना, वाढतो. समाजामध्ये आमचं एक नाव आहे, एक स्थान आहे, एक मान आहे, एक सन्मान आहे, जो चांगो शिंदेने आम्हाला मिळवून दिलेला आहे. एवढं सांगायचं आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.